1000 या सर्व मान्यवरांचे आमच्या मंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत, त्यांचे मनस्वी आभार। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर आमचे राजन निशाळ सर यांच्याकडून रोख रुपये 500 या ठिकाणी आमच्या मंडळाला त्यांनी बक्षीस दिले आहे। आमच्या मंडळाच्या वतीने या सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत, त्यांचे मनस्वी आभार, धन्यवाद। नाणेफेकीचा कल आपल्या गागोबा माईनवाडी संघाने प्रथम मैदान स्वीकारलं होतं आणि दौरत खायच्या संघाला सर्वांसाठी आमंत्रित केलं होतं। पहिली सलामीची अंतिरड आपण पाहिली होती, आता मात्र गागोबा माईनवाडीपर्यंत देखील अंतिरड महापुरुष दौरत करून पुन्हा एकदा जसे उत्तर देताना आपल्याला बघायला मिळतो। जहरदार चढाई तिथे एक जबरदस्त असा खेळ प्रेक्षकांना बघायला मिळणार। कबड्डीचा महान संग्राम सुरू होतो, या ठिकाणी लढत सुरू होते। पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो एक फायनल मध्ये रंगलेला हा सामना हातामध्ये दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना या श्री वाघजाई क्रीडा मंडळ साडवली कातरेवाडीच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य अशा पंचक्रोशी निमंत्रित कबड्डी स्पर्धेतील आकर्षक असा प्रथम क्रमांक चषकावर नाव करणारा सामना बघायचा कोणता संघाला आकर्षक चषकावर सन 2025 करिता नाव करतो, यावर सर्वांचं लक्ष वेधून राहिलं। आता मात्र जर्सी क्रमांक 5 मैदानात महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ आणि या मर्दानी खेळामध्ये आपण पाहतो जबरदस्त खेळ बघायला मिळतो। दोन्ही संघांदरम्यान पहिल्या एंट्रीवर आपण पाहिलं होतं। आता मात्र तिसऱ्या सराईचा तुला गेला एकाकडून घ्यावा लागेल आणि भरोसा टाकला जातो महापुरुष शिवराज संघाचा बारदार चढाई होतो। दुसऱ्या सराईमध्ये आपण बघतो आणि या ठिकाणी थोडीशी चूक होते, विशाल माईन मैदानाच्या बाहेर जातो आणि पहिलाच गुण प्राप्त होतो। या सामन्यासाठी तिसऱ्या सराईचा इशारा असेल गांगोबा माईनवाडीसाठी देतो। त्यांचं म्हणून काम करते आता सुरेश समोर अमर दसरा सरात आणि वेळाधिकारी म्हणून काम करतात आणि संदेश या ठिकाणी संदेश सरात साहित्य सरात लागला जातो महापुरुष दौरत करून। आता मात्र विशाल मैदानाच्या बाहेर एक जबरदस्त खेळ पुन्हा एकदा महापुरुष दौरत काही संघाकडून आक्रमण होताना आपण बघतो। जबरदस्त असे दोन्ही संघ अनेक संघांवर मॅच करत बदल करत मेगा फायनल देखील फायनल मध्ये प्रवेश करता झालेले दोन्ही संघ आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आक्रमण लावलं जातं। महापुरुष दौरत काही संघाकडून थोडासा संयम बघायला मिळतो। अतिशय धडाके प्रवेश दोन्ही संघात आणि या स्पर्धेतील कडाकेबाज लढतीसाठी पुन्हा एकदा प्रसंग आपलं विश्वासाने एकमेकांसमोर टाकलं। सगळ्याच्या मैदानात काय घडतंय काय बिघडतंय दरम्यान जर्सी क्रमांक 5 पुन्हा एकदा मैदानात होतं। सुंदर अशी कामगिरी करावी लागेल दोन्ही संघांना। सुंदर सुंदर सरावावर सक्त करून सर्वजण यश करावे लागतील। रिझल्ट केला होता रिटर्न करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा रडगर करत जोरदार चढाई होते। आपल्या आकर्षक चढाईने गुण जातो। मात्र जर्सी क्रमांक 5 पुन्हा एकदा मैदानात येतो प्रेक्षकांना मिळणार दमदार कामगिरी प्रेक्षकांना बघायला मिळणार। बोनस अटेंड करण्याचा प्रयत्न होता आणि बोनस त्या बाबतीत जबरदस्त कामगिरी म्हणावं लागेल। दरम्यान त्याला दान देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो। 2-2 क्षेत्ररक्षण एक जबरदस्त असा चढाई होतो। जर्सी क्रमांक 11 मैदानात असेल। त्यानंतर पुन्हा एकदा रडगर करत जोरदार चढाई होतो। लगातार आपल्या संघाकडे आक्रमण करत असतं, आपल्या संघाला चांगलं योगदान देत असतं। या सामन्यामध्ये बघायचं
दोन्ही संघांसाठीचा महत्वाचा सामना आहे. बेगाव फायनल मध्ये रंगलेला पहिल्या सत्राचा हे सुरू आणि पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघ एकमेकांना संघर्ष करायचे घेतात, एकमेकांचा अभ्यास घेतात, एकमेकांचे कच्चे दिवे आणि पक्के दिवे टिकले जातात. उत्तरार्धाच्या खेळामध्ये प्रेक्षकांना अपेक्षित सामना नक्कीच बघायला मिळणार. प्रेक्षक वर्ग अपेक्षित असतो, प्रेक्षकांना अपेक्षा असते मैदानावरच्या सुंदर सुंदर साराया आणि रोमांचक पकडीचे नमुने पाहण्यासाठी महिलांना झटपट बघायला मिळतील. त्याही पटापट होताना आपण बघत असू दमदार अशा खेळामध्ये दोन्ही संघ अतिशय बातमदार असे दोन्ही संघात पहिल्या सत्रामध्ये एकमेकांना अनुभवताना पुन्हा एकदा प्रसारण केलं जातं. जर्सी क्रमांक 4 महापुरुष गौरव खालच्या आयु संघाकडून चढाईसाठी सज्ज होते. जर्सी क्रमांक 4 एक जबरदस्त सामन्यामध्ये पुन्हा एकदा बघायला मिळणार. दमदार असे कामगिरी करताना दोन्ही संघात की ज्यांची स्वप्न दमदार असतात, ज्यांची स्वप्न दमदार असतात त्यांना ध्येय प्राप्त होते. निव्वळ पंखासून चालत नाही तर जिद्दीमुळे उद्यान सफल होतो, जिद्दीमुळे उद्यान सफल होतो अशी भव्य दिव्य शक्तीच्या दोन्ही संघांनी पाहिली. ते दोन्ही संघ आपण पाहतोय जबरदस्त काटेची टक्कर देताना पहिल्या सत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जर्सी क्रमांक 5 कडून रेडमार्कर असेल आता मात्र फुलाईस संघातून एक दोनांची विवरण आहे. डाव्या कडून जबरदस्त आकार बघायला मिळतोय. रेडर बाद होतोय. जर्सी क्रमांक 10 तिसऱ्या खेळाचा इशारा दिला गेला. आणि विशाल वाईन मैदानात येतो. केला जातो इन होतो. उत्तम असा खेळ करत आपल्या चतुरेश्वर खेळाने आपल्या संघाला चांगली उभारी देण्याचा रसा नेहमीच प्रयत्न असतो. विशाल वाईन रेडमार्कर असेल विशाल वाईन आणि पुन्हा एकदा 6 डिफेंडर समोर 2-2-2 साठी शिरलेले असताना विशाल वाईन आपल्या खेळाची चुणूक दाखवण्यासाठी सज्ज कोणता धोका नाहीये. दरम्यान जर्सी क्रमांक 11 मैदानात आहे. महापुरुष गौरव खालच्या आयु संघाकडून जर्सी क्रमांक 11 मैदानात आहे. जबरदस्त डॅश लावला जातो. 4-4 अशा गोल संख्या सामना जातो. एक्साइटिंग मॅच, व्हेरी व्हेरी एक्साइटिंग मॅच. एक जबरदस्त रोमांचकारी रोमांचक सामना आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रेडमार्कर होता विशाल वाईन. जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न होता. पहिल्याच काही क्षणामध्ये थोडीशी उभारी घेतली गेली होती महापुरुष गौरव खालच्या आयु संघाकडून. मात्र त्या सामन्यामध्ये कमबॅक करताना एक जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळतो दोन्ही संघांकडून. अतिशय सामना रंगणार आणि या सामन्यामध्ये जो संघ विजय होणार तेव्हा 2025च्या आकर्षक चषकावर नाव कोरणारा संघ ठरणार. बघायचं कोणता संघ असेल. पुन्हा एकदा स्वतःला झुळताना कटाक्ष टाकला जातो. सुरुवात नेचरा निश्चितपणे या चढाईपटूवर आणि थोडासा अभ्यास घेतला जातो आणि कटाक्ष टाकला जातो आणि आपला मानस बदलून पुन्हा एकदा आपल्या प्रमाणात भवानी राजे काळजात राहते आणि त्या रस्त्यात व्हायचे राजे दरम्यान दुसऱ्या सारा दिला गेला. प्रो कबड्डीच्या माध्यमातून स्टेच बाद झालेली तिसरी चढाई झाली. आपण म्हणतो सलग 2 स्टेच चढाई झाल्यानंतर तिसऱ्या चढाईमध्ये चढाईपटूकडे जावं लागतो. अन्यथा शेतकरी पुढे आणि सावकार एक जबरदस्त काम करत दरम्यान प्रेक्षकांना बघायला मिळतो. डिफेन्समध्ये उत्तम अशी कामगिरी करणारे दोन्ही संघ आहेत. कारण अनेक संघांवर बात करत अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करता झालेल्या दोन्ही संघात जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतो विशाल बाईन रेडमार्क सज्ज होतो. रेडमार्क विशाल बाईन महापुरुष गौरव आणि महापुरुष विशाल बाईन एक जबरदस्त असा बहादूर चढाई होतो की कोणत्याही क्षणी सामन्याचं चित्र तळ्याची क्षमता त्याच्यामध्ये प्रत्येक मैदानावर आपल्या चतुर्थ खेळाने प्रत्येक सामना लढावं झुकवलं ते चढाईमध्ये उत्तरेने जाते. दरम्यान एखादा जण थांबा लागेल बरेचसा टाकला जातो. जर्सी क्रमांक 8 वर जबरदस्त प्रकल्पना लागेल. डाव्या याच्याकडून एक गुण जाते. दरम्यान पुन्हा एकदा पाच गुणावर सामना आपल्याला बघायला मिळतो. कदर जबरदस्त अशा सामन्यामध्ये आपण बघतो. एक्साइटिंग मॅच सुरू या सामन्यामध्ये जो संघ विजय होणार फायनलमध्ये
एक जबरदस्त अशी धडक मारणारा संघ ठरणार या 2025च्या सुंदरजी जागजाई क्रीडा मंडळ साडवली यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य कबड्डी स्पर्धेतील दशक क्रमांकाच्या आकर्षक चषकावर मात करणारा संघ ठरणार. देशाचे कोणते संघ प्रथम क्रमांकाच्या आकर्षक चषकावर मात करतो आणि या अंतिम सामन्यासाठी प्रतिमान कॉन्फरन्स पाहताना आपण पाहतोय एक जबरदस्त असे पंचायत सुरेश जाधव सर, समवेत अमर तटकरे सर आणि मेळाधिकारी म्हणून कामकाज पाहताना संदेश साळके सर आणि गुणलेखनाचं कामकाज पाहताना प्रथमेश पात्र त्यांचे वक्तव्य पात्र त्यांच्या समवेत गुणलेखनाचं कामकाज जे आपण म्हणतो आव्हानात्मक स्वरूपाचं कामकाज श्रीराम पात्र आणि आकर्षक चषक रावजी जाधव यांच्याकडे. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 7,000 काही कृष्णारामा पातेरे आणि सजनारामा पातेरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे मुलगे नितीन व योगेश कृष्ण पातेरे यांच्या मार्फत रोख रुपये 7,000 आणि आकर्षक चषक सन्मान्य श्री रावजी जाधव यांच्या हस्ते प्रदान या ठिकाणी आलेले आहेत. तरी या सर्व बक्षीसदात्यांचे आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहिल्या क्रमांकासाठी 4 बॉयलर कोंबड्या सचिन पातेरे आणि वैभव पातेरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्याकडून. त्याचप्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी 3 बॉयलर कोंबड्या सचिन पातेरे आणि वैभव पातेरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्याकडून. या सर्व बक्षीसदात्यांचे आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्हाला जे मोलाचं सहकार्य मिळत आहे ते या कार्यक्रमासाठी जे आम्हाला आर्थिक सहाय्य जे मान्यवरांनी केले आहे ते सन्मान्य श्री शेखर निकम सर यांनी रोख रुपये 15,000 या ठिकाणी आम्हाला दिलेले आहेत. त्याचप्रमाणे जनक्षेम जागुते यांच्याकडून रोख रुपये 5,000. त्याचप्रमाणे प्रकाश भोवड यांच्याकडून रोख रुपये 5,000. त्याचप्रमाणे प्रशांतजी यादव सर यांच्याकडून रोख रुपये 15,000. त्याचप्रमाणे मिलिंद जयसिंग जाधव यांच्याकडून रोख रुपये 1,100. संजीव जाधव नजरबारी यांच्याकडून 500 रुपये. आशा ज्वेलर्स यांच्याकडून 2100 रुपये. अभिजित संतोष जाधव यांच्याकडून 2,000 रुपये. भावेश सुरेश पातेरे यांच्याकडून 1,000 रुपये आणि राजन मिसाळे यांच्याकडून रोख रुपये 500. या सर्व बक्षिसात्यांचे आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत, त्यांचे मनस्वी आभार. धन्यवाद संतोष सर. धन्यवाद कलम सर. धन्यवाद नागपूर सर. एक मैदानावरचा जबरदस्त रडा संग्राम आपण पाहतो. रंगलेला एक्साइटिंग सामना, रोमांचक सामना पाहण्यासाठी तमाम कबड्डी रसिकांनी गर्दीच्या गर्दीमध्ये सुरू असलेला सामना. एक जबरदस्त अशी गर्दी प्रेक्षकात आणि या गर्दीमध्ये प्रेक्षकांच्या भूमिकेत आपण पाहतो. जवळपास 1000 प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उत्साहित वातावरणामध्ये सुरू असताना असं या स्ट्रगल वातावरणामध्ये संघर्षमय वातावरणामध्ये सुरू असणारा अंतिम सामना प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये रंगलेला आपल्याला बघायला मिळतो. जसं की 11 मैदानात होतो आजचा मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी एक दमदार कामगिरी करताना बघायला मिळतो. बहारदार चढावत होतो. जसं की 11 त्याच 12 सगळ्या संघारांचे दरम्यान या ठिकाणी कमाल बघायला मिळतो आणि प्रेक्षकांना धमाल येते. या अनुसार सर्व रोडमधून झाली काय सुविधा हासिल केले होते असा बहारदार चढावतो. ते जर्सी जमीनच्या त्याच कमी मैदानाच्या दिशेने चढाईसाठी सज्ज 2-2 क्षेत्र मैदानात काय घडतंय काय बिघडतंय दमदार कामगिरी बघावं लागेल. की ज्यांची स्वप्न दमदार असतात त्यांनाच ध्येय प्राप्त होतं. निव्वळ पंखासून चालत नाहीत तर झुंबीमुळे उड्डाण सफल होतं. अशी भव्य दिव्य सत्र दोन्ही संघाने पाहिली असेल. दोन्ही संघ आपण पाहतो या लढतीमध्ये एकमेकांना होताना एक जबरदस्त खेळ दोन्ही संघांकडे जातो. आणि या दुसऱ्या सत्रामध्ये अतिशय दमदार खेळ बघायला मिळतो. गांगेला बागडीवाडी संघाकडून आमच्या सेजल जाधवताई अंतिम संघाचा आस्वाद घेतात. त्या देखील तालुकास्तरीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये पंचमधून कालपास पाहत असतात. जसे क्रमांक 5 संघासमोर रिव्हर्स केला होता.
बघायचं कशा प्रकारे खेळ होतो एकदा संघाचा महत्वाचा संघ जो संघ आक्रमकता बाळगणार मात्र त्या आक्रमकतेला संयमाची गौड असणार तोच संघ विजयाच्या दिशेने घोडदौड करणारे चढाईवरून दाखवून जातो आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा निर्माण करत जर्सी क्रमांक 11 महाराष्ट्राच्या लाल मातीच्या वर्गाने खेळ आणि या वर्गाने खेळामध्ये आणि जर बंद केला जातो बहारदार चढाईसाठी पुन्हा एकदा गुणांत झालं एका गुणाने उंचावलं गंगोबा माईन वाढू संघाचा मित्रांनो आपण नेहमीच म्हणत असतो धनवान होण्यासाठी एक एक कडाचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो एक एक गुणाची भूमिका जबरदस्त गुणांचा डोंगर उभारला जातो या ठिकाणी माईनवाडी संघाकडून आणि खेळण्यासाठी त्या तिला सादर जाताना बाहेर खायचे आहे तेवढंच सगळं असेल नामवंत संघ शेवटची 5 मिनिटे आणि गोलखाची एकदा जबरदस्त कामगिरी करण्यासाठी जयकर बहारदार चढाई करते महापुरुष जाहीर करेल मात्र 2-2-2 क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण दोन्ही संघाचा महत्वाचा सामना फायनल फायनलमध्ये चमकदार कामगिरी होण्यासाठी झालेल्या दोन्ही संघात बघायचा या रणसंग्रामामध्ये एक जबरदस्त स्कॉर्पिओ इस्तेमाल केला होता रेडी टिकटी एक जबरदस्त लक्षात होती मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रसारण केला जातो विशाल नाही अर्थात जर्सी क्रमांक 11 संघाचा संघनायक आपल्या संघाला कर्णधार पदाला साजेल अशा प्रकारे निश्चितच मैदानावर करत असतात या सामन्यामध्ये अजून देखील त्याला आहे अजून देखील फलंदाज नाही मात्र एक जबरदस्त खेळाची धमाल आणि खेळाची कमाल ज्याच्याकडून आपण पाहिली तो बाबूला माईनवाडीचा 5 नंबरची जर्सी परिधान केलेला बहारदार चढाई होते याच्याकडून शेवटची 4 मिनिटे आणि या शेवटच्या 4 मिनिटापर्यंत सकाळ केली होती रेडिओ केली होती ऑल डाय तिथे सर्व इशारा दिला गेला एक जबरदस्त कामगिरी बनावं लागेल ऍडव्हान्स दाखल केला जातो एक गुण जातो महापुरुष गौरव खायचे आहे संघासाठी देखील दुसरा चढाईचा इशारा होता तो त्याला गुण घ्यावाच लागेल आणि भरोसा टाकला जातो जबरदस्त उंचबुरा चढाई होतो आपल्या ज्येष्ठ शिक्षक या मैदानावर अभिषेक करताना आपण बघतो जर्सी क्रमांक 5 एकदा मैदानात होतो एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतो एक जबरदस्त खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतो या आधीच्या सुंदर छाया चढाईमधून आपल्या संघाला उभारी देण्याचा प्रयत्न केला होता आणि आता मात्र गुणांची आघाडी शेवटची 3 मिनिटं दोन्ही संघाला लक्षात द्या लास्ट उद्या दर्शकार करायचं रेडला लेट करायचं नंतर सुद्धा यायचं सुरागायचं रेडवर पुरेत आहे महापुरुष गौरव संघाचा मजबूत मान्यता चढायचं आहे जर्सी क्रमांक मात्र एक जबरदस्त कामगिरी असेल दोन्हीवारी जबरदस्त कामगिरी करताना बघायला मिळतो गांधी माईनवाडीचा नंबर संघ जर्सी क्रमांक 10 कोणताही रेखा नाही अर्थात या सामन्यामध्ये ज्याने गुणांची लयलट केली एक जबरदस्त चित्तथरारक खेळ दाखवला तो बहारदार चढाईचा आक्रमणासाठी सत्ता अवलंबतो कारण त्याला जाणीव आहे गुणांची आघाडी कोणत्याही प्रकारे या आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होऊ द्यायची नाही असा त्याचा मानस आहे दोघांसाठी थोडंसं लक्ष केंद्रित करतात शेवटची 4 मिनिटं लक्षात द्या महापुरुष गौरव करून जर्सी क्रमांक 5 लागले आपल्या प्रमाणाचा ताबा घेतला होता तिसऱ्या फेऱ्याचा इशारा जबरदस्त कामगिरी मिळावं लागेल 15 गुण सामने सुरू मध्यंतराला दोन्ही संघ 5 गुण सारख्या दोन्ही संघ दुसऱ्या क्षेत्राचे वास्तव केले होते पुणे एकदा गाडी टिकला जातो आणि तिसऱ्या फेऱ्याचा इशारा दिला जातो जबरदस्त असा कामगिरी करणार असतो पुन्हा एकदा गांगोला माईनवाडीचा चढाईचा खेळ
जबरदस्त सवय बरोबर लागेल थोडस संयम बघायला मिळतो ठक्कर रुकजाना मंजूर नहीं उनके लिए तो कोई भी मंजिल दूर नहीं तुम्हें एकदा जबरदस्त सामन्यामध्ये शेवटच्या काही क्षणामध्ये थोडस टाळ्यांचा अवलंब करा